नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाची कथा उलगडणार आहोत जी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. हा काही नुसता डोंगर दऱ्यांमधला प्रवास नव्हता, तर हा होता जगाच्या इतिहासातील एक अफाट बौद्धिक शोध. ह्युएन सांग हे नाव आपण कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. आज आपण त्यांच्याच या आश्चर्यकारक प्रवासाचे पदर उलगडून पाहणार आहोत आणि त्याचा जगावर काय परिणाम झाला हे समजून घेणार आहोत. पण सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडतो. जरा विचार करा, एका माणसाला अशी कोणती गोष्ट अस्वस्थ करते की तो चक्क 25,000 किलोमीटर प्राचीन जगातून पायी चालत जायला तयार होतो? स्वतःचा जीव धोक्यात घालून एका अत्यंत शक्तिशाली साम्राज्याचे नियम मोडून केवळ आणि केवळ खऱ्या ज्ञानाच्या शोधासाठी एवढं मोठं पाऊल कोणी का उचलेल? या एका प्रवासाने फक्त एका व्यक्तीचं आयुष्य नाही, तर संपूर्ण आशिया खंडाचा इतिहास कायमचा कसा बदलून टाकला हे खरोखरच अचंबित करणारं आहे. तर या अफाट प्रवासाची सुरुवात होते ती प्राचीन चीनमधील तांग राजवंशाच्या काळात. हा आहे या कथेचा पहिला टप्पा. एका भिक्खूचं अत्यंत गुप्त आणि धाडसी प्रस्थान. 7व्या शतकात चीनमध्ये नेमकं काय चाललं होतं? तिथे बौद्ध धर्माचा प्रसार तर वेगाने होत होता, पण एक अतिशय गंभीर अडचण होती. अभ्यासकांकडे जे ग्रंथ होते ते जणू एखाद्या अपूर्ण कोड्यासारखे होते. ते एकतर अपूर्ण होते किंवा त्यांच्यात खूप विरोधाभास होता. अनेक महत्त्वाच्या मूळ ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतरच झालेलं नव्हतं. मूळ भारतीय संस्कृत हस्तलिखिते थेट उपलब्ध नसल्यामुळे सगळीकडे तात्विक वाद आणि मोठा गोंधळ उडाला होता. आणि खऱ्या निर्भीड ज्ञानाची हीच तहान ह्युएन त्सांग यांना रात्रंदिवस अस्वस्थ करत होती. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्य शोधायचंच होतं. आणि इथेच हा प्रवास खऱ्या अर्थाने थरारक बनतो. इसवी 629 मध्ये तांग सरकारने देशाबाहेर जाण्यावर कडक निर्बंध घातलेले असतानाही ह्युएन त्सांग यांनी चीनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे पूर्णपणे बेकायदेशीर होतं. यात अटकेचा, उपासमारीचा आणि लुटारूंच्या क्रूर हल्ल्यांचा प्रचंड धोका होता. पकडले गेले असते तर थेट मृत्यूची शिक्षा होती. तरीही निखळ ज्ञानासाठी त्यांनी हा मृत्यूचा सापळा असू शकणारा मार्ग निवडला. आता आपण वळूया या प्रवासाच्या दुसऱ्या आणि अतिशय खडतर अशा टप्प्याकडे, जिथे निसर्गाने त्यांची मोठी परीक्षा पाहिली. 25,000 किलोमीटर, हां, आकडा ऐकूनच घाम फुटतो ना? आजच्या आधुनिक काळात जिथे विमाने आणि गाड्या आहेत, तिथेही एवढं अंतर पार करणं सोपं नाही. हे अंतर पृथ्वीच्या परिघाच्या निम्म्याहून अधिक आहे. ह्युएन त्सांग यांनी हे प्रचंड अंतर केवळ पायी आणि प्राण्यांच्या पाठीवरून पार केलं. पक्के रस्ते किंवा अचूक नकाशे नसताना केलेला हा प्रवास म्हणजे एखाद्या महाकाव्यापेक्षा नक्कीच कमी नाही. आणि त्यांचा हा मार्ग म्हणजे काही साधासुधा रस्ता नव्हता. चीनमधून गुप्तपणे बाहेर पडल्यावर त्यांनी मध्य आशियातील राजकीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर असलेले प्रदेश ओलांडले, म्हणजेच आजचे कझाकस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तान. त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा तो भयंकर खडतर रस्ता पार करून इसवी 630च्या आसपास त्यांनी अखेर भारताच्या वायव्य भागात प्रवेश केला. हा मार्ग म्हणजे मानवी सहनशीलतेची अक्षरशः हद्द होती. ह्या प्रवासात जणू दोन महाशक्तींचा संघर्ष सुरू होता. एका बाजूला गोबी आणि टकला मकनसारखी भयंकर वाळवंट, पामीर पर्वतातील हाडे गोठवणारी थंडी आणि अचानक येणारी जीवघेणी बर्फाची वादळं. निसर्ग जणू प्रत्येक वळणावर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण दुसऱ्या बाजूला होती त्यांची अढळ निष्ठा. बौद्ध धर्माच्या जन्मस्थानावरून मूळ ज्ञान मिळवण्याची त्यांची प्रबळ इच्छा ह्या सर्व नैसर्गिक संकटांपेक्षा बलाढ्य ठरली. आणि इथून सुरू होतो तिसरा भाग, भारताचे रत्न. प्राचीन भारतातील ती अफाट आध्यात्मिक आणि बौद्धिक केंद्रे जिथे त्यांचा खरा शोध पूर्ण होणार होता. तब्बल 14 वर्ष. विचार करा, आयुष्यातली 14 वर्ष त्यांनी भारतीय उपखंडात राहून इथल्या जीवनाचं सखोल निरीक्षण करून ज्ञान मिळवण्यात व्यतीत केली. हे काही 2-4 दिवसांचं पर्यटन नव्हतं, तर एका खऱ्या अभ्यासकाची ती एक प्रदीर्घ तपश्चर्या होती. ह्या 14 वर्षांमधला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा काळ त्यांनी नालंदा महाविहारात घालवला. हे ठिकाण म्हणजे आधुनिक काळातील एखाद्या ऑक्सफर्ड किंवा हार्वर्ड विद्यापीठासारखंच होतं. तिथे एकाच वेळी सुमारे 10,000 भिक्खू आणि जगभरातून आलेले विद्यार्थी शिकत होते. अथांग ज्ञानाने भरलेली प्रचंड ग्रंथालय आणि शेकडो विद्वान शिक्षक. तिथे प्रवेश मिळवणं अजिबात सोपं नव्हतं बरं का. त्यासाठी अत्यंत कठीण अशी प्रवेश परीक्षा द्यावी लागे. इथेच ह्युएन त्सांग यांनी महान बौद्ध विद्वान शीलभद्र यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे त्यांनी फक्त एकाच विषयापुरता स्वतःला मर्यादित ठेवलं नाही,
बौद्ध तत्त्वज्ञानासोबतच त्यांनी संस्कृत व्याकरण, तर्कशास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, अगदी वैदिक परंपरेचाही अतिशय सखोल अभ्यास केला. तिथल्या स्थानिक अभ्यासकांशी त्यांनी कठीण वादविवाद केले आणि स्वतःचे ज्ञान निर्विवादपणे सिद्ध केलं. ते फक्त एक विद्यार्थी राहिले नाहीत, तर एक महान विद्वान म्हणून नावारूपाला आले. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे, पवित्र खजिन्यासह मायदेशी परतणे. एका महान ज्ञानपर्वाची ही विजयी सांगता होती. इसवी सन 645 मध्ये जेव्हा ते चीनमध्ये परतले, तेव्हा त्यांच्यासोबत काय होतं माहितीये? तब्बल 657 मूळ संस्कृत हस्तलिखिते. एवढ्या मोठ्या संख्येने ज्ञानभांडार आणि अनेक पवित्र अवशेष घेऊन त्यांचा तो भव्य ताफा मायदेशी दाखल झाला. हा खजिना सोन्या नाण्यांचा नव्हता, तर तो पूर्व आशियाची संपूर्ण विचारसरणी बदलून टाकणारा अमूल्य वैचारिक खजिना होता. मायदेशी परतल्यावर त्यांनी विश्रांती घेतली नाही, तर आपलं उर्वरित आयुष्य या ज्ञानाच्या प्रसारासाठी वेचलं. चांगान इथे त्यांनी एक अतिशय मोठं भाषांतर केंद्र सुरू केलं आणि अथक परिश्रम घेऊन सुमारे 75 ग्रंथांचे 1300हून अधिक खंडांमध्ये भाषांतर केलं. अत्यंत प्रसिद्ध असलेल्या हाट सूत्राचं अधिकृत भाषांतरही त्यांनीच केलं. त्यांच्या या अफाट कार्यामुळे पूर्व एशियामध्ये योगाचार नावाची तात्विक परंपरा प्रस्थापित झाली आणि चीन, कोरिया, जपान, व्हिएतनाममधील बौद्ध धर्मावर असा कायमस्वरूपी प्रभाव पडला, जो आजही आपल्याला जाणवतो. आता या कथेच्या शेवटच्या भागात आपण पाहूया ह्युएन यांचा जागतिक वारसा. इतिहास आणि पुरातत्वशास्त्रात त्यांनी नेमकं काय योगदान दिलं? त्यांनी लिहून ठेवलेला पाश्चात्य प्रदेशांवरील महान तांग नोंदी हा ग्रंथ म्हणजे प्राचीन आशियातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांपैकी एक आहे. या एकच पुस्तकात त्यांनी वाटेत लागलेल्या 100हून अधिक राज्यांचा भूगोल, हवामान, अर्थव्यवस्था आणि राजकारण यांची अत्यंत अचूक नोंद केली आहे. आजच्या आधुनिक संशोधकांसाठी हे पुस्तक म्हणजे अक्षरशः सोन्याची खाण आहे. 7व्या शतकातला भारत नेमका कसा होता याचं अतिशय स्पष्ट आणि निष्पक्ष चित्र त्यांच्या नोंदींमधून उभं राहतं. सम्राट हर्षवर्धन हा उत्तर भारतात अतिशय उत्तम प्रशासन असलेला राज्यकर्ता होता, हे त्यांनी ठळकपणे नोंदवलं. शिवाय त्या काळात बौद्ध, हिंदू आणि जैन धर्म कसे शांततेत एकत्र नांदत होते हेही त्यांनी लिहून ठेवले. सुपीक शेती, समृद्ध बाजारपेठा, न्यायव्यवस्था आणि भारतीयांचा सत्यवचनी स्वभाव या सगळ्याचं त्यांनी अतिशय तटस्थपणे आणि आदराने वर्णन केले आहे. तसं पाहिलं तर प्राचीन भारतात फाहियान आणि आयचिंग यांसारखे इतरही चीनी प्रवासी आले होते. पण ह्युएन सांग यांचं महत्त्व खरोखरच अद्वितीय आहे, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला हर्षवर्धनाच्या काळातील भारताची एवढी विस्तृत आणि बहुआयामी माहिती मिळते. आजच्या इतिहासकारांसाठी त्यांनी लिहून ठेवलेला हा इतिहास एक अनमोल ठेवा आहे. तर त्यांच्या या महाकाव्यासारख्या जीवनावर एकदा नजर टाकूया. 602 मधला जन्म, 629 मधलं ते धाडसी गुप्त प्रस्थान, भारतातील तो प्रदीर्घ संघर्ष, 645 मधलं विजयी पुनरागमन आणि शेवटच्या श्वासापर्यंत केलेलं भाषांतराचं काम. हे केवळ एका व्यक्तीचं आयुष्य नव्हतं, तर एक संपूर्ण युग होतं. त्यांच्या या प्रवासाने आशियाचा वैचारिक चेहरामोहराच बदलून टाकला. आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या प्रवासाचा सांस्कृतिक प्रभाव एवढा प्रचंड होता की त्यावर आधारित जर्नी टू द वेस्ट ही पूर्व एशियातील अतिशय प्रसिद्ध कादंबरी लिहिली गेली. याच यात्रेने सुन वुकॉंग या जगप्रसिद्ध काल्पनिक पात्राला जन्म दिला. हा त्यांच्या वारसाचा एक अतिशय रंजक पैलू आहे, जो आजही लोकांच्या मनात घर करून आहे. तर या सगळ्याचा शेवटी अर्थ काय? एका अभ्यासकाने केवळ खऱ्या ज्ञानासाठी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आणि त्या एका कृतीतून भारत आणि चीन या जगातील 2 महान संस्कृतींमध्ये कायमस्वरूपी पूल निर्माण झाला. ज्ञानाची ओढ आणि अफाट जिद्द मानवी इतिहासाला किती सखोलपणे आकार देऊ शकते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. ह्युएन सांग यांच्या या अफाट प्रवासातून आणि निष्ठेतून आपण आपल्या आयुष्यात काय शिकू शकतो याचा नक्की विचार करा.